माझ्या नावावर असा खूप वाईटपणा जमा आहे. तुम्ही कोणाचं काय वाईट केलंय? मरायच्या आधी तुला सांगेन. यानंच वामन किल्लेदाराच्या नावानं खोटा कागद बनवला आहे. मिसेस किल्लेदारांना साहेबांशी बोलताना पाहिलं ना, कधी कधी वाटतं साहेब खरंच उठून उभे राहतील. ओरिजिनल कागदपत्र आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत की मग एका डावात खेळ खालास. राजनचं प्रेत पोलिसांच्या शवागारात पडू नये. तुमची आज्ञा असेल तर मी त्याच्यावर संस्कार. काय काम करायचं? चोरी करायची. चोरी मला नाही हे जमणार. जमवावं लागल. नवऱ्याची आज्ञा असं समज. तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. मी बरंच काही करू शकतो. कळलं ना? तू रात्री झोपलेली असतेस की नाही, तर त्या थोबाडावर उशी दाबून तुला ठार मारू शकतो. सोरा घेऊन तुला भोसकू शकतो. यम मफलर गळ्यात टाकून तुझा गळा आवळू शकतो. काय वाटेल ते करू शकतो मी. ठार मारण्यात रस नसला तर थोबाडावरती ऍसिड फेकून कायमची विद्रूप करून टाकेन तुला. लक्षात ठेव, मी काहीही करू शकतो. पण तुम्ही यातलं काहीही करणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचं एक गुपित मला माहिती आहे. डॉक्टर येऊन गेले का? हो, आत्ताच येऊन गेले. वहिनी साहेब, काय झालं वहिनी साहेब? वहिनी साहेब, काही त्रास होतोय का तुम्हाला? नाही नाही भूक लागली असेल तर काही आणू का खायला? नाही, माझा उपास आहे. मग उपवासाचं काही आणू का? ज्यूस तरी घ्या ना मग. मला खरंच भूक नाहीये. नका हो स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. तुम्ही इथे उभे आहात म्हणून आशा तरी आहे, नाहीतर इतर सर्वांनी आशाच सोडली. यांना काही होणार नाही. यांना काही होणार नाही. जा तुम्ही. साहेबांना ऍडमिट करून जवळजवळ आठवडा झाला, पण त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा दिसत नाही. किल्लेदार साहेबांचं लिव्हर बंद पडलं. आत्ता त्यांना आपण सपोर्ट सिस्टीमवर जिवंत ठेवलं, पण जसजसे दिवस जातील तसतसा एक एक अवयव कुचकामी ठरत जाईल. ते काही अमर नाही आहेत. त्यांची 50शी उलटून गेलीये. त्यामुळे कोणत्याही क्षणी गेल्यावर दादाचं काहीतरी बरं वाईट झालं मग तुम्हाकडे कोण बघणार? मी आहे ना परशुराम. एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि माझ्याशी जर तुम्ही लगीन केलं तर कपाळाचं कुंकू तसंच राहील, गळ्यातलं मंगळसूत्र तसंच राहील, कमरेच्या चाव्या बी तशाच राहतील. हे सगळं जे काही चाललंय ना, हे कृत्रिम आहे. एक बटन बंद केलं की सगळं बंद होतं. हे सगळं जे काही चाललंय ना, हे कृत्रिम. त्यांना आपण एक बटन बंद केलं की सगळं बंद होईल. एक एक अवयव एक बटन बंद केलं की हे सगळं जे काही चाललंय ना, हे कृत्रिम. एक बटन बंद केलं की सगळं बंद होईल. लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई, जानकीबाई, ओ जानकीबाई, उठा. जानकीबाई, पाणी आणू का? उठा. काय झालं तुम्हाला? उठा. पाणी आणू का? त्यांना काही नाही होणार. काही नाही होणार त्यांना. काही नाही होणार.
नाही होणार. लय हुशार आहे ग सुमे, लय हुशार आहे तू. लय कौतुक वाटतंय तुझं मला. पण त्या दिवशी खरंच सांगतो, तू बोलली की नाही मला घाबरलो मी. एकदम भीतीच वाटली मला. हिला म्हटलं आणि नंतर विचार केला, म्हटलं हिनी जर समजांना सांगितलं आणि सांगून सांगणार कोणाला, त्या आत्याबाईला, यायला तिला कोण घाबरतोय? जानकीला का वामण्याला का इल्लीला का त्या गण्याला का दामू काकाला, कोणाला सांगणार कोणाला तू? आणि समजांना सांगितलं काय फरक पडतो? कोण काय माझं वाकडं करणार आहे? या घरामध्ये वाकडं करणारा एकच माणूस होता, नरसिंहराव. वाढवा पडला, वाट बघतोय वर कधी जाणार त्याची. दुसरं आहे कोण? ते आता मी जे सांगतोय ते गपगमान करायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, या खोलीमध्ये तुला आणि तुझ्या कार्टीला राहायची परवानगी दिलेली आहे मी. नाहीतर काय करीन तुमचं. तेव्हा माझं काम करायचं, या अहिल्याच्या खोलीमध्ये जायचं, झाडा करते करायची. सगळं खोली शोधून काढायची. त्या वामण्याचं खरं जन्माचं सर्टिफिकेट ज्या फाईलमध्ये आहे, पासपोर्ट ज्या फाईलमध्ये आहे, ती फाईल चोरायची आणि माझ्या हातात आणून द्यायची. चला निघा, हे काम लवकर झालं पाहिजे. तोपर्यंत तुझ्या पोरीला खेळवतो मी. माझी राणी एक राणी माझी. अरे लागलो नाहीसला. आता आईला सांगा, बाबाचं काम करून टाका म्हणावं, नाहीतर बाबा माझे कवळे कान दाबल, पिरगाळल, मोठ पिरगाळल, मग मला दुखल. आता कोल्याला चिमकुट काढते वाटत. काढला. असं करू नका, मी आत्ता आणते. वार परशू, हे नवीन खेळणं बरं आहे. इकडं नाक दाबलं, तिकडं तोंड उघडते. आई तुला गोष्ट सांगत होती ना खाऊची उची, मी तुला आता एक गोष्ट सांगतो. एक होता परशू. मला इथे कुठे आणलंय? मला यांच्याकडे घेऊन चला. हे बघा, आपण शेजारच्याच खोलीत आहोत, पण आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही. मी तुमच्यासाठी ज्यूस आणलाय, ज्यूस घ्या. मी तुम्हाला सांगितलं ना मला भूक नाही म्हणून. आणि आता मी पण तुम्हाला सांगते ना की मी तुमचं काहीही ऐकणार नाही. हे बघा, उपासातापासाच्या नावाखाली शरीराला जिजवायचं नसतं. हा ग्लास घ्या आणि मी परत येईपर्यंत हा ग्लास रिकामा केला पाहिजे. इथे माझा देवच सर माझ्यावर चिडलाय. यांना बरं वाटावं म्हणून तर हा सगळा झगडा चालू आहे. मला उपास करायला लागू दे, नाहीतर आणखी काही करायला लागू दे. मला ही लढाई जिंकायचीच आहे. त्यात मला चक्कर येऊ दे, नाहीतर जीव जाऊ दे.
अरे वा, ग्लास रिकामा केला वाटतं. आता बरं वाटतंय. मला पण. मला चक्कर आली होती. हे कोणाला सांगू नका. तुम्हाला माझी शपथ आहे. नाही सांगणार. अरे नको रे बाबा. अरे चव गेली बाबा तोंडाची. अहो ती औषधामुळे, म्हणूनच सूप प्यायचं. गरमागरम प्या, चवी छान लागेल. अरे बाबा पण आत्याबाई हट्टीपणा करू नका. वहिनी साहेब मला ताकीद देऊन गेले, सूप नाही संपलं तर मला ओरडा पडेल. हल्ली जो उठतो तो मला जानकीची भीती घालतो. तुम्हाला काय वाटलं? जानकीला घाबरते मी? मी तर खूप घाबरतो जाना. बोलायला लागल्या की शब्दाचे फटके मारतात. काही महिन्यापूर्वी ह्याच बाईसाहेब मान खाली घालून जीभ टाळ्याला लावून उभे असायच्या. हे कोणाला सांगूनही पटणार नाही. ती जानकी लोभस होतीच, पण ही जानकी सुद्धा तितकीच गोड आहे. आणि चिडल्या की तितक्याच तिखटही आहेत. म्हणून म्हणतो फटाफट सूप घ्या. माझ्यावर काय चिडते ती? स्वतः दिवसेंदिवस उपास चालू आहे आणि मला मात्र जबरदस्ती काय? अहो पण हे काय रे, तुझं काही अडतंय का? त्यांना प्यायचं असेल तर पितील ना. तू काय डोक्यावर बसतोय? तू काय स्वतःला या घरचा अन्नदाता समजतोस? अहो पण मी अहिल्या, एखाद्याच्या आग्रहाच्या मागचं प्रेम दिसत नसेल, कळत नसेल तर गप्प बसावं ना. मी गप्प बसूनच काम करत होते. ह्याच्या बडबडीमुळे माझं लक्ष लागलं नाही. अगं पण मग तू तुझ्या खोलीत जाऊन बस ना. हो ना, तुम्हाला तर मी कुठेही नकोय. इकडे बसायचं नाही, तिकडे बसायचं नाही. पुढच्या वेळेपासून इतरांना विचारून बसत जाईल, ठीक आहे? हे बघ, तू उगीच वाद घालू नकोस. मी वाद वाढवत नाहीये आणि माझ्याकडे वेळही नाही. मी पार्लरची अपॉइंटमेंट घेतली म्हणून तिकडे जायचंय. इथे घरातला करता पुरुष मृत्यूशी झगडतोय आणि हिला स्वतःचे लाड करून घ्यायचेत. जाऊ दे, हिच्याकडनं कसली अपेक्षा करायची म्हणा. आत्याबाई, अहिल्याताई कुठे बाहेर गेले आहेत का? हो, म्हणाली आता पार्लरमध्ये जायचंय म्हणून. गेली असेल बहुतेक. का ग? नाही, सहजच. अरे दामू, तू जा ना बाबा तुझ्या कामाला. का माझ्या डोक्यावर उभा आहेस इथे? मी पीन, मी सूप पीन. बस जा तू. सुमे, काम करते ना? कर कर कर. हो, करते. हा, लवकर लवकर कर. ये आईला सांग तुझ्या, बरा बरा काम कर म्हणा. लई एकदम स्लो स्लो चालले. यायला केली वाटते. सुमे, बाळाने काम केलं. अगं सुमित्रा, आता मी जे पाहिलं ते खरंच घडत होतं की मला स्वप्न पडलं होतं? अगं तो चिवशी खेळत होता, तिचे लाड करत होता. हो, ते शेवटी पोटचा गोळा लळा लावतो हेच खरंय. परशुला जर ही सुबुद्धी झाली असेल ना, तर देवा तशीच राहते रे देवा, तशीच राहते. अगं रडतेस काय वेडे? मी म्हटलं नव्हतं तुला? परशुनी एकदा तिचा चेहरा पाहिला ना की प्रेमातच पडेल बघ तिच्या. पूस बरं डोळे आता. मी तरी तुझ्याशी बोलत काय बसलीये? सूप संपवायचंय. मोठ्या सुनबाईची आज्ञा आहे बाबा.
आणि आता माझी भूक अशी काही खवळली ना की बस. काय ग इथे काय करतेस? मी मी यांना शोधतीये. परशू भाऊजींना इथे शोधतेस? मला वाटलं ते इथे आले असतील म्हणून. परशू भाऊजी म्हणजे काय तुला वासुदेव वाटले? त्याच्या त्याच्या घरासमोर जाऊन नाचायला? का मी धर्मशाळा उघडली असं वाटते तुला, ज्याला त्याला येऊन विश्रांती घ्यायला? काय? नाही तसं नाही. तुम्ही नेहमी एकमेकांशी बोलता ना. कोणाबद्दल वाईट बोलायचं असलं ना तरच आम्ही एकमेकांशी बोलतो. खास करून तुझ्याबद्दल बोलायचं असलं ना तरच. आणि हो, यापुढे माझी परवानगी घेतल्याशिवाय माझ्या रूम जवळ यायचं नाही, कळलं? चुकलं माझं. चल निघ निघ. मला माहितीये अन्नाचा असा अपमान नाही केला पाहिजे, पण मी तरी काय करू? माझा नाईलाज होता. पण मी देवाला सांगितलंय मी परत असं नाही करणार. परत असा अन्नाचा अपमान नाही करणार. तुम्हाला माहितीये शाळेमध्ये जेव्हा आम्ही खोटं बोलायचो ना तेव्हा तेव्हा असं करून ठेवायचं पाठीमागे. आणि अशी आमची समजत होती की असं करून खोटं बोललं ना मग मग पाप नाही लागत म्हणून. तशी मी नाही कधी खोटं बोलले. खूप मार खाल्लाय आईचा बाईंचा, पण कधी खोटं नाही बोलले. गण्या आहे ना तो खूप खोटं बोलायचा. मी सांगू का काय करायचं? गृहपाठ नाही ना झाला की मग दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर बाईंना सांगायचं आज काय तापच आला होता, पोटच दुखत होतं, बोटच कापलं म्हणून. खूप गंडवायचं सगळ्यांना. पण मला नाही कधी त्याला गंडवता आलं. त्याच्या डोळ्यात पाहिलं ना की लगेच सगळं कळायचं मला. कोणाशी बोलतेस तू? यांच्याशी. अगं मी वेडी नाहीये, माझी खात्री आहे. आपण जे यांच्याशी बोलतो ना ते त्यांना खोल कुठेतरी आतमध्ये ऐकू येत असतं. माझी खात्री आहे. आधी आधी मला यांच्यासमोर काही बोलताच यायचं नाही. दात खिळ बसायचे.
आता आता खूप बोलते मी यांच्याशी, सगळं सांगते आणि त्यांना पण सगळं कळतं. तुला बोलायचंय? तू पण बोल ना, तू पण सांग ना. अहो बघा ना, अमृता आलीये, तिला बोलायचंय तुमच्याशी. बोल बोल. बाबा, बाबा, मी तुम्हाला खूप मिस करते हो. बाबा प्लीज लवकर बरे व्हा ना, लवकर बरे होत घरी. आम्ही सगळे खूप मिस करतो तुम्हाला.